चलो गणपती बाप्पा मोरया. ही आमची कडुली आणि हा स्वरूप. काहीच दिसत नाही, लिटरली धुकं आहे, हे सगळं लिटरली धुकं आहे. वरती घाट. तिचा आता फायनल टचअप चालू आहे. इकडे तर दुखतंय. तिला दाख. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्लॉग मध्ये. तर आज आम्ही निघालो आहे पुणे टू मुंबई. सो ही बाईक राईड वाला व्लॉग आहे. तर बघूया, खूप 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 घाईमध्ये आहोत. आता वाजलेत रात्री दुपारचे लिटरली 1 आणि आता आम्ही निघालोय मुंबईला जायला. सो भेटूया गाईज. चलो गणपती बाप्पा मोरया. चलो. सो आता थांबलो आहे पेट्रोल भरायला आणि इथून डायरेक्ट आता निघू हायवेला मुंबईला जायला. आम्हाला आता इथून 4 तास दाखवत आहे जिथे आम्हाला मुंबईमध्ये जायचं आहे. सो आता बघूया. ॲक्च्युली मला व्लॉग घेता येत नाही एवढा. आता मी सिटीच्या बाहेर पडलं ना की मला जरा बोलता येईल. ॲक्च्युली खूप म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि आमच्या ॲनिव्हर्सरी नंतर म्हणजे 5 तारखेनंतर पुण्यात पाऊसच नाही होता, पण त्याला आत्ता कसा आजच ताल आलाय मला समजत नाहीये काय. बाहेर निघालोय आणि पावसाचं थोडंफार असं वातावरण वाटतं. घरात निघायला थोडं अंगावर थेंब पडली होती, पण आता थांबला पाहिजे आणि आमचं जातोय ते काम आम्हाला पूर्ण कंप्लीट करून भेटलं पाहिजे. एवढीच रिक्वेस्ट आहे त्या पावसाला. भेटूया आता. नशीब बघा काय चांगले आहे. इथे In 400 meters, keep right to take the flyover. बस आमच्या डोक्यावर पडू दे नको. आम्ही जसं जातोय रस्ता तसं क्लिअर करत जा रे बाबा. सो गाईस, तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. मला ते हे आठवते चिंगम सरचं. अय्यो कितना ट्रॅफिक. अरे बापडे. अच्छा, त्यांचं हे काहीतरी चालू आहे वाटतं काम. हे झालं. सो मे बी म्हणून आहे वाटतं ट्रॅफिक. तिकडनं येणाऱ्यांना काही ट्रॅफिक नाहीये ह्या साईडला, पण ह्या साईडला एकदम बेकार वाला ट्रॅफिक आहे. आता लोणावळ्याला पोहोचायला आलोय ऑलमोस्ट. बघूया आता इथे असं काहीतरी शॉप आहे, तिथे आम्ही थांबलोय. ही आमची कडुली आणि हा स्वरूप. सो गाईज, थांबलो आहे ऍक्च्युली पाणी घ्यायला आणि विचार केला की रेनकोट घालून घेऊया, कारण की ऑलमोस्ट पाऊस चालू होतोच आहे. सो रेनकोट घालून घेतो आणि पुढे आता चालू करतो. ऍक्च्युली काय ना, आज आमचं प्लॅन नाही होता जायचा, बट अचानकच ठरला की निघूया म्हणून. दुपारी 1 वाजता घाई थोडं निघालं, कारण की दिवस खूप कमी राहिलेत एका गोष्टीला. तुम्हाला ते समजेलच नक्की.
नंतर सांगेनच मी तुम्हाला. रेनकोट घालायचा पण चान्स नाही, तर डायरेक्ट पाऊस चालूच झाला. आता इथे थांबलोय असं काय आम्ही आता येऊन, आणि नंतर रेनकोट घालून पटापट जाऊ. पाऊस आला पण काय व्ह्यू वाटतो आणि इतकं मस्त वाटायला लागलंय ना, मध्ये अचानक एक नंबर वाटतंय ते, एक नंबर. नको तुला गाडी चालवायला मजा येते? हा, गाडी चालवायला मजा येते? इथे एवढा नाही लागला वाटतं, मगाशी मागे खूप जास्त म्हणजे खूप जास्त पाऊस लागला. हो, आलो आहे लोणावळामध्ये. सो अजून तरी भिजलो नाही आहोत एवढे, अजून तरी सुके सुके आहोत देवाच्या कृपेने. असं सुक सुक आम्हाला पोचव रे बाबा. आला होता पाऊस पण एवढं नाही भिजलो. लोणावळामध्ये एवढी कशाला आहे गर्दी? आज तर थर्सडे आहे तरी पण किती ट्रॅफिक आहे बघा इथे. काही ते रोजच असतं एवढं ट्रॅफिक. कसलं भारी भेटतंय लोणावळ्यात. काहीच दिसत नाही, लिटरली धुकं आहे, हे सगळं लिटरली धुकं आहे. वरती घाटात होता आणि इतक्या स्पीडने तिथे ढगं पण जाता येत नव्हते. आता आपण ढगामध्ये जातोय. पहिले तू किती स्पीडने ढगं पास होतात, सर दिसतात तुला? कॅमेरामध्ये कॅप्चर होतंय का काय? कसलं अमेझिंग आहे हे सगळं. आणि उन्हात पाऊस पडतोय पण त्या पावसाला पडायचं काय आमच्यावर. लवकर बघा, गाडीवरच बसलो आणि आता जस्ट आता रेनकोट काढले, पोचत आलो आता डेस्टिनेशन. आत घे फोन. सो तो ब्लॉग आहे ना तो तिथेच एंड झाला होता. ऍक्च्युली पुढे काय मला क्लिप्स घेता झाले नाही बिकॉज मी इतकी दमली होती आणि ट्रॅव्हल करून कामाची गडबड चालू होती आणि खूप घाई गडबडीत गेलो होतो आम्ही. बस बाईक राईडचे म्हणजे जात्या वेळीचे मला क्लिप्स घेता आले. रात्री तर काय आम्ही रिटर्न येईपर्यंत आम्हाला काळोखच झाला होता, म्हणजे लिटरली आम्ही तिथनं 10 वाजता रिटर्न निघालो होतो आणि घरी आम्ही 2ला पोहोचलो इथे येऊन. सो त्या घाई गडबडीत मी पुढे काही शूटच केले नाही. तर पण माझ्याकडे ना ॲनिव्हर्सरीचे काही क्लिप्स आहेत, म्हणजे मी व्लॉग नाही बनवला होता त्या दिवशी पण मी टॅटू काढले होते त्याचे थोडे क्लिप्स आहेत, ते मी ह्या व्लॉगमध्येच कंटिन्यू करते. सो तुम्ही ते पण नक्की बघा. तुम्हाला कसे वाटले टॅटू नक्की कमेंट करून सांगा. हो, मी केला आणि हिला करायला नको असं झालंय. दोघांचा टाकलाय बाबा, आधीच मला करायचं होतं एकट्याचा माझा.
साला तूने जानबूझ के वैसा वाला ड्रैगन लिया, मेरे को पता है. सर सेम आहे ना. तुझा आता फायनल टचअप चालू आहे. मला तर दुखतंय. तिला दाखवायचं नाही, तिला दाखवायचं आहे किती मोठी आहे. सो फायनली टॅटूज काढून झालं. मी खूप खुश आहे. अॅनिव्हर्सरी आहे आजचं. तर आम्ही टॅटू काढले. खूप छान छान टॅटू आहेत. मला तर खूप आवडलं. रॅन्डम डिसिजन होता बट वरती डिसिजन होता.